गावाच्या टोकाला एक जुनं घर होतं. ते जुनं घर अनेक वर्षापासून बंद होतं. लोक म्हणायचे त्या घरात काहीतरी चुकीचं घडलं होतं, पण नेमकं काय हे कोणीच सांगत नसे. राकेश त्या गावात नवीन बदलीवर आला होता. शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. पहिल्याच दिवशी त्याला ते घर पाहून विचित्र अस्वस्थ वाटलं. रात्री झोपताना त्याला दरवाजा वाजवल्याचा आवाज ऐकू आला. घड्याळाकडे पाहिलं. बरोबर 12 वाजले होते. त्याने दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक जुनी चिठ्ठी पडलेली होती आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, शेवटचा दरवाजा उघडू नकोस. राकेश घाबरला. पण दुसऱ्या दिवशी शाळेत गावकऱ्यांकडून त्याला कळलं की त्या बंद घरात कधी काळी एक शिक्षक राहत होता, जो अचानक गायब झाला. रात्री पुन्हा तोच आवाज, दरवाजा हळूहळू उघडत असल्याचा. राकेशने धाडस करून त्या जुन्या खोलीत प्रवेश केला. खोलीत धूळ, अंधार आणि भिंतीवर ओरखडले होते. त्या शेवटच्या खोलीत एक आरसा होता, पण आरशात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं नाही. त्याऐवजी एक चेहरा दिसला, थकलेला, घाबरलेला, आणि आरशावर कोरलेले एक वाक्य होतं, आता तू माझ्या जागी आहेस. त्या क्षणी राकेशला सत्य समजलं. तो शिक्षक कधीच गायब झाला नव्हता. तो या घरातच अडकून पडला होता आणि आता दरवाजा बंद झाला. पुढच्या दिवशी गावात नवा शिक्षक आला आणि जुनं घर पुन्हा शांत झालं. या गोष्टीचा अर्थ तुम्हाला नीट समजून घ्यायचा असेल तर याच गोष्टीचा भाग 2 लवकरच येईल. तो तुम्ही नक्की ऐका, कारण ही गोष्ट भूतांची नसून चक्रात अडकण्याची गोष्ट आहे. धन्यवाद.